morning, all of you. This is Professor Atul Patil from Civil Engineering Department. Today, we are going to learn some concepts about mechanics of structure, that is MOS. In that, we are going to learn the perpendicular axis theorem, which is one of the important point from the exam point of view. Okay, so in previous lecture we have learned parallel axis theorem, and now we are going to learn perpendicular axis theorem. Okay, so first of all we will see the statement of this perpendicular axis theorem. The statement is the moment of inertia of plane section about an axis. The moment of inertia of plane section about an axis perpendicular to figure and passing through centroid is equals to sum of moment of inertia of plane figure about two mutually perpendicular axes passing through CG or centroid, which is denoted as G. Okay, काय स्टेटमेंट सांगते बघा, the moment of inertia of plane section about an axis perpendicular to figure and passing through centroid is equals to sum of moment of inertia of plane figure about two mutually perpendicular axes passing through centroid. Okay, passing through centroid. आता हे जे काय स्टेटमेंट आहे हे आपण ह्या फिगर थ्रू बघूया. ओके, दिस इज द फिगर फॉर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आता ह्या काय आपण एक प्लेन सेक्शन किंवा प्लेन लॅमिना किंवा प्लेन फिगर कन्सिडर केलेले आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, तर हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. ओके, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. अदरवाईज तुम्ही असं म्हणू शकता हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. ओके, ॲज पर आवर कन्व्हिनियन्स आपण ते घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम ह्या फिगरसाठी कसा अप्लाय करायचा बघा, तर परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या स्टेटमेंटनुसार आपल्याला कसं होईल तर बघा, ह्या प्लेन फिगरचा सी जी इथं असणार आहे. दिस इज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सी जी. ओके, दिस इज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सी जी. आता ह्या सी जीमधून पास होणारा ॲक्सिस आणि हा जो काय लॅमिना आहे ह्या लॅमिनाला अशा प्रकारे परपेंडिक्युलर, म्हणजे हा ॲक्सिस काय आहे, आता ह्या नोटबुकला हा पेन जसा परपेंडिक्युलर आहे, या नोटबुकला हा पेन जसा परपेंडिक्युलर आहे तसाच ह्या प्लेन फिगरला हा ॲक्सिस काय आहे, परपेंडिक्युलर आहे. समजते का बघा. आता ही नोटबुक आहे आणि ह्या नोटबुकला काय केलं मी, हा पेन असा परपेंडिक्युलरमध्ये पकडला. ओके, या नोटबुकला काय केला, हा पेन असा परपेंडिक्युलर, म्हणजे नोटबुक तुमची अशी आहे प्लेन व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, अशा प्रकारे मी परपेंडिक्युलर पकडले. ओके, तसंच ह्या प्लेन फिगरला काय आहे, हा ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे आणि हा कुठून जातोय तर त्या फिगरच्या सी जीमधून, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइड जीमधून तो पास होते. ओके, म्हणजे हे स्टेटमेंट बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू फिगर, हा परपेंडिक्युलर आहे फिगरला, अँड पासिंग थ्रू सेंट्रॉइड आणि सी जीमधून पास होते. ओके, सी जीमधून पास होते. तर ह्या फिगरचा ह्या ॲक्सिस भोवती घेतलेला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कसा असतोय बघा, विच इज इक्वल्स टू हे जे काय दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हणजे एकमेकाला परस्पराला परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत त्यांच्या बेरजे एवढा असतोय, त्यांच्या ॲडिशन एवढा असतोय. म्हणजेच काय, विच इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन फिगर अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू सी जी. म्हणजेच बघा, आपण बघा ह्या प्लेन फिगरचा ह्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, हा ॲक्सिस कसा सांगितला आहे, ह्या फिगरला परपेंडिक्युलर आणि सी जीमधून पास होणार, ह्या फिगरला परपेंडिक्युलर आणि सी जीमधून पास होणार. ह्या फिगरचा ह्या ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस फिगर, इज इक्वल्स टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस फिगर अबाउट दिस टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस एक्स अँड
वाय. ओके, पासिंग थ्रू दिस सी जी. ओके, हेच परत आपण इथं बघूया. हेच परत आपण इथं बघत आहोत. आय झेड झेड म्हणजे ह्या झेड झेड ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस आय वाय. म्हणजे या ॲक्सिस भोवतीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया प्लस या ॲक्सिस भोवतीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता हे तिन्ही जे ॲक्सिस आहेत हे कसे आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. हा याला परपेंडिक्युलर आहे, हा याला परपेंडिक्युलर आहे, हा याला म्हणजे तिन्ही ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे ते म्युच्युअली परपेंडिक्युलर असं आपण त्याला म्हणणार आहे. आणि याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमच्या या स्टेटमेंटनुसार आपण फॉर्म्युला काय डिराईव्ह केला, तर आय झेड झेड इज इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस आय वाय. ओके, दिस इज अबाउट द परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ओके, थँक्यू एव्हरीवन.